हॅलो स्टुडंट, राजपूत स्टडी सर्कल मध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत 6 नंबरचं लेसन डिफरन्शियल इक्वेशन. ओके, मग डिफरन्शियल इक्वेशन ऑलरेडी आपण डिफरन्शिएशन लेसन नंबर फर्स्ट मध्ये पाहिलं. ओके, त्याचनुसार आता डिफरन्शियल इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पहा, ज्यावेळेस आपण इक्वेशन्स तयार करतो. ओके, मग इक्वेशन कोणते? इक्वेशन विच इज द कंटेंट ऑफ डेरिव्हेटिव्हचे कंटेंट. कुठले कंटेंट? डेरिव्हेटिव्हचे. ओके, विच इज द डेरिव्हेटिव्ह विच इज कंटेंट डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, इट इज कॉल्ड एज द डिफरन्शियल इक्वेशन. दॅट इज अ डिफरन्शियल इक्वेशन. मग डिफरन्शियल इक्वेशन कोणकोणते असतात? ओके, जसं डिवाइड बाय dx अँड cos x होतं. ओके, त्याला म्हटलं जातं डिफरन्शियल इक्वेशन. हे असेल दुसरं डी स्क्वेअर वाय, याची पॉवर काय ते या ठिकाणी सेकंड ऑर्डर म्हटलं जातं याला. ओके, फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर डी स्क्वेअर वाय dx स्क्वेअर प्लस k स्क्वेअर वाय सॉरी इज इक्वल टू 0. हे असं डिफरन्शियल इक्वेशन. ओके, मग याला काय म्हटलं जातं? हे काय ऑलरेडी तुम्ही 10th ला झालेलं आहे. 4x + 3y = 5. हे असेल लिनियर इक्वेशन. हे कुठलं असेल? लिनियर इक्वेशन. ओके, मग लिनियर इक्वेशन कसं सोडवलं जातं? ज्यावेळेस आपल्याकडे = असेल याला म्हटलं जातं लिनियर इक्वेशन. आणि ज्यावेळेस लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू, ज्यावेळेस इक्वल टू लेस दॅन ग्रेटर दॅन वापरलं जातं लिनियर इन इक्वेशन. यांना काय म्हटलं जातं? मग लिनियर इन इक्वेशन. लिनियर इन इक्वेशन याला सुद्धा लिनियर इन इक्वेशन म्हटलं जातं. ओके, मग लिनियर इन इक्वेशन म्हणजे काय? लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन, ग्रेटर दॅन असे जे फंक्शन असतात यांना काय म्हणतात जातं? लिनियर इन इक्वेशन. आपल्याला या ठिकाणी पाहायचं लिनियर इक्वेशन फक्त. मग लिनियर इक्वेशनला काय वापरलं जातं? इक्वल टू वापरलं जातं. ओके, मग त्याच्यासाठी काय करतो आपण या ठिकाणी डिवाइड बाय dx. ओके, इज इक्वल टू cos x. हा काय होतं या ठिकाणी? डिफरन्शियल इक्वेशन. दॅट इज अ डिफरन्शियल इक्वेशन. ओके, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी काय करू शकतो? डी स्क्वेअर वाय अपॉन डी स्क्वेअर याला सुद्धा यूज करू शकतो. हे सुद्धा काय असेल? मग डिफरन्शियल इक्वेशन. ओके, ज्याच्यानंतर मग एका ठिकाणी आपल्याला डी स्क्वेअर म्हणजे सेकंड ऑर्डर आणि फर्स्ट ऑर्डर एकाच क्वेश्चन मध्ये, एकाच लिनियर इक्वेशन सॉरी एकाच इक्वेशन मध्ये येतात. ओके, मग डी स्क्वेअर वाय अपॉन डी स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर आणि dy अपॉन dx म्हणजे या ठिकाणी पण काय येतंय? डिफरन्शियल येतंय. डिफरन्शियल इक्वेशन होते या ठिकाणी पण डिफरन्शियल इक्वेशन होते. ओके, दोघं ठिकाणी आपण डिफरन्शियल इक्वेशन सुद्धा तयार करू सॉरी येतात. ओके, आणि त्याच्यानंतर मग असे इक्वेशन आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. देन डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर हे जसं तसं इज इक्वल टू y dy अपॉन dx. म्हणजे या ठिकाणी पण परत काय होतंय? सेकंड ऑर्डर तुमची फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर दोघं त्या ठिकाणी येतात. बरोबर, म्हणजे यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी डिफरन्शियल इक्वेशन सुद्धा म्हणू शकतो. मग डिफरन्शियल इक्वेशन याचे टाइप्स आले. ओके, त्याच्यानंतर आपल्याला लेसन प्रॅक्टिस सेट नंबर 6.1 पाहतो. ओके, मग प्रॅक्टिस सेट नंबर 6.1 मध्ये डिफरन्शियल इक्वेशन ऑलरेडी आहे. डिफरन्शियल इक्वेशन नंतर सेकंड टॉपिक आहे डिग्री ऑफ डिफरन्शियल. सेकंड मध्ये असेल आपल्याकडे ऑर्डर अँड डिग्री. सेकंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शिएशन इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन. ओके, ऑर्डर डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डर अँड डिग्रीज तुम्ही ऑलरेडी 10th ला ओळखलेले आहेत. ओके, तरी पण आता ऑलरेडी तुम्हाला त्या ठिकाणी डिवाइड बाय dx फर्स्ट ऑर्डर. ओके, फर्स्ट ऑर्डर. सेकंड डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज सेकंड ऑर्डर. ओके, and last third तीनच पाहू आपण d3y upon dx3 याला म्हटलं जातं थर्ड ऑर्डर. ओके, हे डिफरन्शिएशन ऑर्डर झाले. ओके, मग ऑर्डर फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर ज्या ठिकाणी याची काहीच नाही म्हणजे 1 येतो या ठिकाणी
काय येतोय 1. मग 1 ला आपण काय लिहू शकतो फर्स्ट ऑर्डर, ही झाली फर्स्ट ऑर्डर. याच्यात काय येतोय 2 येतोय. 2 म्हणजे कुठले असेल मग सेकंड ऑर्डर. ओके, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला. आता थर्ड मध्ये काय येतोय क्यूब. मग क्यूब न म्हणता त्याला काय म्हणायचं d3y upon dx3. ओके, त्याच्यात dx3 म्हणजे काय d चा क्यूब, सॉरी x चा क्यूब. ओके, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर हे झालं. याच्यानंतर आता डिग्री ओळखायची. मग डिग्री ओळखण्यासाठी काय करतो आपण, त्याची जी पॉवर असते पॉवरलाच आपण काय म्हणतो तर डिग्री. ओके, पॉवर कुठली असते, जसं आता आपण फॉर्म यांना असे लिहू शकतो आपण पहा y डॅश, याला लिहू शकतो y डबल डॅश आणि y ट्रिपल डॅश. म्हणजे काय असेल, याची पॉवर किती असेल, याची जी ऑर्डर असेल ऑर्डर किती असेल 3. डबल ट्रिपल डॅश म्हणजे काय 3, त्याच्यानंतर डबल डॅश म्हणजे काय 2 आणि सिंगल असेल तर फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर. ओके, मग हे झालं ऑर्डरचा प्रश्न. ओके, जर समजा d2y upon dx2 लिहिला असेल. ओके, d2y आणि dx2 लिहिला असेल, त्यावेळेस आपण काय म्हणतो, याची जी ऑर्डर असेल, ओके, याची जी ऑर्डर असेल ती ऑर्डर किती आहे 2. ओके, आणि त्याची जी पॉवर असेल या ठिकाणी जो वापरला जातो तो काय असतो पॉवर. याला काय म्हटलं जातं पॉवर. पॉवर किंवा डिग्री. ओके, याची काय डिग्री काय असेल मग डिग्री इज इक्वल टू 3. याची पॉवर किती आहे, डिग्री किती आहे 3, म्हणजे पॉवर आहे डिग्री. ओके, याची जे वरची पॉवर असेल म्हणजे ब्रॅकेटचा पॉवरला काय म्हटलं जातं 3, म्हणजे काय असेल तो 3 असेल. मग याच्यावरती एक्झाम्पल्स पाहू आपण. ओके, 6.1 मध्ये टोटल एक्झाम्पल्स याच्यावर दिलेले आहेत. कशावर, ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ओके, मग डिफरन्शियल इक्वेशनचं एखादं एक्झाम्पल, त्याच्या आधी काय सांगतो मी लक्षात दे. हायेस्ट ऑर्डर, ज्या वेळेस आपण एक्झाम्पल पाहू त्यावेळेस त्याचं काय करायचंय, हायेस्ट ऑर्डर ओळखायची. ओके, मग हायेस्ट ऑर्डर जी पण असेल ती हायेस्ट ऑर्डर पाहिजे. जर समजा या ठिकाणी d2y upon dx2 दिलेला आहे प्लस 2x आणि याचा d डिवाइडेड अपॉन dx. ओके, हा याची पॉवर दिलेली 3, याची पॉवर दिलेली 4 and is equal to 0. मग याच्यात काय करणार आपण, याची हायेस्ट ऑर्डर ओळखायची. ओके, मग ऑर्डर म्हणजे कोण, जो मध्ये असतो त्याला काय म्हटलं जातं ऑर्डर. ओके, आणि हे काय असेल त्याची पॉवरच म्हणजे त्यालाच काय म्हटलं जातं डिग्री. याला काय म्हटलं जातं डिग्री. मग हायेस्ट कोण आहे याचं. ओके, याची पॉवर किती आहे, सॉरी याची ऑर्डर किती आहे 2 आहे आणि याची ऑर्डर किती आहे 1. मग हायेस्ट कोण आहे याच्यातून, हा याला काय म्हणू शकतो आपण ऑर्डर इज इक्वल टू 2 and डिग्री इज इक्वल टू, ओके, डिग्री किती असेल मग त्याची 3. फक्त एवढंच. प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये ऑलरेडी सर्व हेच. फक्त तुम्हाला काय करायचे, त्यांचे काही एक्झाम्पल्स असे असतील सॉल्व्ह करायचे असेल, काही एक्झाम्पल नुसार डिग्री आणि ऑर्डर ओळखायचे असेल. ओके, एक्झाम्पल नंबर 6.1 पाहू आपण. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ज्याची पॉवर, ओके, म्हणजे ज्याची ऑर्डर, ओके, ऑर्डर आणि पॉवर हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं मेन आहे तुमच्यासाठी. ओके, मग ऑर्डर काय करायचं असेल, ऑर्डर जास्तीत जास्त, ज्याची ऑर्डर जास्तीत जास्त मोठी असेल त्याला घ्यायचं. मग या ठिकाणी काय होतंय, याची डिग्री मोठी, तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका. हा काय असेल, हा मोठा आहे आणि हा छोटा आहे, किंवा याच्यातून दोघांमधून काय करायचं की ज्याची ऑर्डर मोठी असेल त्याला घ्यायचं. ओके, मला या ठिकाणी दोघं दिसत होते. ओके, मग दोघं दिसत होते, दोघांपैकी मी काय केलं, या ठिकाणी याची पॉवर 4 होती, याची पॉवर किती होती 4, म्हणजे याची डिग्री किती होती 4 आणि याची डिग्री किती होती 3. मग आपल्याला याच्या पॉवर मध्ये म्हणजे डिग्री मध्ये नाही जायचं, आपल्याला याची ऑर्डर मध्ये जायचं. ओके, मग ऑर्डर कोणाची मोठी होती, या फर्स्टची की सेकंडची. ओके, मग फर्स्टची काय होतं, या ठिकाणी पॉवर सॉरी ऑर्डर 2 होती, म्हणजे आपल्याला याची घ्यायची, ज्याची ऑर्डर मोठी त्याला घ्यायची. ओके, याला घेऊ शकत नाही, याची ऑर्डर मोठी. ओके, मग ऑर्डर किती येते 2, म्हणून त्याची काय करू आपण, ऑर्डर लिहिली की त्याचीच पॉवर म्हणजे त्याचीच डिग्री, त्याची डिग्री किती येते ऑर्डरची डेफिनेशन. ओके, म्हणजे ऑर्डर या ठिकाणी काय म्हणतात आणि डिग्रीला काय म्हणतात. ओके, इन द ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, इन द ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज हायर ऑर्डर. डिफरन्शियल इक्वेशन कुठे हायेस्ट ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह इज अप्लाइड ऑन द
इक्वेशन, appearing on the equation. Okay, then तसंच आता सेकंड मध्ये the degree of differential equation is the power of highest order derivative is present in the equation. Okay, but derivative degree ज्यावेळेस आपण काढतो डिग्री साठी काय करतो तर degree of differential equation is the power of highest order derivative present in the equation. And order साठी काय केलं जातं the order is of differential equation in the highest order of derivative is appearing. 6.1 मध्ये पहा पहिला क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यात डिग्री आणि ऑर्डर ओळखायची आपल्याला. ओके, देन ऑर्डर अँड डिग्री. हायेस्ट ऑर्डर सांगितलं होते मी. हायेस्ट ऑर्डर काय सगळ्यात जास्त मोठी. ओके, सर्वात मोठी ऑर्डर म्हणजे याला आपण असं लिहू शकतो त्याची जी ऑर्डर नंतर काय असेल डिग्री. तर डिग्री याच्यात काय असेल फर्स्ट पहा. मग याच्यात काय करायची याची ऑर्डर ओळखायची पहिले. ऑर्डर इज इक्वल टू अँड डिग्री पहा. आता याच्यात काय करायची याची ज्यावेळेस आपण याची ऑर्डर ओळखणार. ओके, याची ऑर्डर आणि याची ऑर्डर सर्वात हायेस्ट कोणाची 1 की 2. ओके, 2 या ठिकाणी काय असेल मग 2 इज अ हायेस्ट ऑर्डर. ओके, म्हणून या ठिकाणी काय 2. त्याच्यानंतर त्याची डिग्री ज्याची ऑर्डर घेतली त्याची डिग्री किती आहे त्या ठिकाणी 1. ओके, दिलेली नसेल तर तिला 1च येते. ज्यावेळेस त्याची ऑर्डर दिलेली नसेल ती काय असेल 1. तसंच आपण सेकंड मध्ये बघू. ओके, मग सेकंड मध्ये काय असेल त्यांचं ज्यावेळेस आपण सेकंड मध्ये ऑलरेडी केलेलं असेल ज्यावेळेस क्यूब असतो क्यूब काढून घेतो म्हणजे क्यूब रूट असतो तर क्यूब रूट काढून घेतो. मग क्यूब रूट काढण्यासाठी काय प्रोसेस असेल देन टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड. क्यूब ऑन बोथ साइड. क्यूब जर केला दोघं साइडला क्यूब. ओके, हा मग क्यूब जर केले म्हणजे क्यूब रूट काढण्यासाठी क्यूब वापरतोय आपण. ओके, मग क्यूब रूट साठी क्यूब वापरू त्या ठिकाणी काय 1 प्लस dy/dx त्याची पॉवर 2 म्हणजे क्यूब चालला गेला. ओके, क्यूब रूट करतोय क्यूब रूट म्हणजे क्यूब अँड क्यूब रूट्स दोघे चालले जाते इज इक्वल टू इकडच्या साइडला काय होणार d2y/dx2. ओके, d2y/dx2. मग याच्यात काय असेल याची पॉवर. मग याच्यात काय होईल हा तर क्यूब रूट मध्ये चालतो क्यूब होऊन जाईल म्हणजे याची पॉवर काय होते या ठिकाणी क्यूब होते. ओके, याच्यात काय होतं याच्यात कुठलीही चेंजेस नाही. याच्यात फक्त काय होता क्यूब रूट जो होता क्यूब रूट तो निघून गेला का की आपण क्यूब ने बघतोय टेकिंग ऑन बोथ साइड कशाने क्यूब ने. म्हणून याच्यात याचा क्यूब जो होता तो काय होते कॅन्सल होते. बरोबर, उरला काय फक्त 1 प्लस dy/dx आणि त्याचा पॉवर 2 ते तेवढं जसं होतं सुरू. फक्त नेक्स्ट मध्ये काय होते dy/dx2 म्हणजे d2y/dx2. ओके, मग त्याच्यात काय करू शकतो आपण त्याचा पॉवर क्यूब झाला म्हणजे आपण क्यूब करतोय म्हणून त्याची पॉवर काय झाली क्यूब. मग याच्यात हायेस्ट ऑर्डर ओळखायची. हायेस्ट कोणाची हायेस्ट ऑर्डर याची. मग आपण ऑर्डर म्हणून ऑर्डर इज इक्वल टू. ओके, ऑर्डर इज इक्वल टू काय असेल ऑर्डर इज इक्वल टू ऑर्डर काय याची हायेस्ट ऑर्डर आहे याची काय आता फक्त 1 आहे आणि याच्या 2 आहे म्हणून आपण याला घेऊ. ओके, याला काय असेल याची ऑर्डर 2 आणि डिग्री किती असेल मग डिग्री 3. ओके, काय असेल याची ऑर्डर 2 असेल आणि डिग्री असेल 3. ओके, फक्त काय केलं आपण क्यूब होता क्यूब बाहेर काढला. ओके, याचा क्यूब रूट कमी करायचा होता त्याच्यासाठी क्यूब ज्यावेळेस आपण त्याला क्यूब रूट मध्ये टाकतो त्यावेळेस आपण क्यूब चे करतो आणि ज्यावेळेस क्यूब रूटचा बाहेर काढायचा असेल त्यावेळेस क्यूब. ओके, हा मग याची पॉवर म्हणजे काय होतं याचा क्यूब बाहेर निघाला याला फक्त काय होतंय क्यूब लागतं म्हणजे ब्रॅकेट क्यूब झालं. ओके, ब्रॅकेट क्यूब झाल्यानंतर ऑर्डर किती येते 2. याची पॉवर ऑर्डर काढली आपण. हायेस्ट कोण येते हा की हा याची पॉवर या ठिकाणी याची ऑर्डर जी होते ती हायेस्ट आली. ऑर्डर किती येते मग 2 आणि डिग्री किती येते 3. ओके, तसं नेक्स्ट एक्झाम्पल पहा. आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय करायला आपल्याला dy/dx. ओके, मग dy/dx ज्यावेळेस अपॉनची टर्म असते ती कुठे चालत जाते मल्टिप्लायला पहा dy/dx त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 sin x plus 3. ओके, हा ब्रॅकेट स्क्वेअर झाला म्हणजे याची आता या ठिकाणी ऑर्डर किती असेल 1 आणि डिग्री किती असेल 2. ऑर्डर इज इक्वल टू 1 and degree is equal to 2. ओके, जा नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे
त्याची ऑर्डर. ओके, मग या ठिकाणी जसं आपण सेकंड क्वेश्चन केला त्याच पद्धतीने 4 नंबरचा क्वेश्चन होता. याच्यात काय होता, क्यूब रूट होता. याच्यात काय होता आहे, स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, ऑन बोथ साइड स्क्वेअरिंग केलं तरी चालेल किंवा स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड पण केलं तरी चालेल. ओके, मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड स्क्वेअरिंग करत असताना पहा डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस, ओके पूर्ण एकत्र घेऊन टाकू, प्लस डीवाय बाय डी एक्स प्लस एक्स आणि ब्रॅकेटचा काय होतं, स्क्वेअर होतोय म्हणून स्क्वेअर होऊन जाईल. ओके, इज इक्वल टू याच्यात एक मिनिट, याच्यात काय क्यूब येतो, स्क्वेअर नाही क्यूब. ओके, मग क्यूब आहे या ठिकाणी काय याचा स्क्वेअर चालत जाईल. हे काय चालत जाईल, स्क्वेअर मध्ये चालत जाईल. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं आपण म्हणून हे चालत जाईल. उरलं काय फक्त मग म्हणजे स्क्वेअरिंग काढू शकतो. उरेल काय फक्त आपल्याकडे 1 प्लस डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब. ओके, याला या ठिकाणी काय होतं, याची पॉवर आणि याची ऑर्डर. ओके, मग ऑर्डर किती येते या ठिकाणी 3, कारण की याच्यात 2 होते. ओके, मग याच्यात हायेस्ट कॉम्प्लीट येते, हायेस्ट ई असेल ई असेल. ओके, मग हायेस्ट ऑर्डर याची. मग ऑर्डर ओळखत असताना काय करणार आपण, याची ऑर्डर इज इक्वल टू 3 and degree is equal to 1. ओके, सोपे आहेत एक्झाम्पल्स. 4 एक्झाम्पल झाले. पुढचे एक्झाम्पल 2 एक्झाम्पल लिहिले मी. त्याच्यात पहा तुम्हाला या ठिकाणी x दिलेलं होतं, क्वेश्चन मध्ये x दिलेला आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी x च्या जागेवर, कारण की x कुठे दिसतोय का आपल्याला एक्झाम्पल्स मध्ये नाही, तर त्याच्या जागेवर काय करायचं, या ठिकाणी x च्या जागेवर y करा. ओके, किंवा आपण x च्या जागेवर t y, x च्या जागेवर t सुद्धा लिहू शकतो. ओके, पण देन या ठिकाणी y दिलेला आहे म्हणून y चे फंक्शन लिहू शकतो. x असेल तर मग x पूर्ण करावं लागेल तुम्हाला. या ठिकाणी x, या ठिकाणी x करावं लागेल, पण x च्या जागेवर काय y करून करायला. ओके, मग सोल्युशन करायचं. ओके, या ठिकाणी एक्झाम्पलचं y डिग्री ओळखायची. ओके, मग हायेस्ट डिग्री कोणाची. ओके, मग हायेस्ट डिग्री दोघांपैकी पहा या ठिकाणी, आणि आधी ऑर्डर ओळखायची. ऑर्डर कोणाची असेल, हायेस्ट ऑर्डर इज इक्वल टू. ओके, याची ऑर्डर असेल 1, याची ऑर्डर असेल 2 म्हणून 2 लिहायचं. हायेस्ट ऑर्डर याची. ओके, त्याच्यानंतर पॉवर. आता पॉवर मध्ये डिग्री कोणाची होते, मोठी, याची 2 होते, याचे 1 होते, पण ज्याची ऑर्डर घेतली त्याचीच डिग्री. मग डिग्री काय असेल 1. ओके, अँड लास्ट याच्यात परत मी सांगितलं तुम्हाला की फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर. ओके, फर्स्ट ऑर्डरला काय सांगितलं होतं, dy बाय dx. ही काय असते आपली फर्स्ट ऑर्डर, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. ओके, हे असतं सेकंड ऑर्डर, अँड डी क्यूब वाय अपॉन dx स्क्वेअर क्यूब. ओके, याची पॉवर 3 असते, म्हणजे 3 म्हणतो आपण याला. ओके, थर्ड ऑर्डर. ओके, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर. याला असं लिहू शकतो आपण, y सिंगल डॅश, y डबल डॅश, y ट्रिपल डॅश. बरोबर, या ठिकाणी तसंच एक्झाम्पल आले, याचं आले. ओके, म्हणजे हे न घेता आपल्याला त्या ठिकाणी काय झालेलं आहे, y डबल डॅश, y ट्रिपल डॅश, y डबल डॅश आणि y सिंगल डॅश, तसं एक्झाम्पल आहे. ओके, चला पाहू बरं. डबल डॅश, आता याची पॉवर किती येते, सर्वात हायेस्ट, हा सिंगल आहे, हा डबल आहे आणि हा ट्रिपल आहे. ओके, मग हायेस्ट ऑर्डर कोण आहे, हायेस्ट ऑर्डर हायेस्ट किती असेल 1 2 3 डॅश म्हणजे 3 असेल. ओके, अँड त्याचीच पॉवर किती असेल 2 म्हणजे डिग्री किती आहे 2. नंबर 7 मध्ये काय दिलं. ओके, सॉल्युशन करताना एक्झाम्पल नंबर 7 चं याचं सिंपल आहे, आपल्याला दिसतंय ऑर्डर या ठिकाणी काय येते, ऑर्डर 2 आहे आणि डिग्री पण 2 आहे. पण ऑर्डर आणि डिग्री 2 येते, पण या ठिकाणी cos थीटा, थीटा म्हणजे काय येतं cos थीटा, थीटा आणि थीटाच्या जागेवर काय येते cos dy by dx. बरोबर, मग ज्या वेळेस cos थीटाच्या जागेवर dy by dx येते, मग त्यावेळेस काय करायचं, त्याचं ते पॉलिनॉमियल फंक्शन नाही. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, त्याची जी डिग्री असेल किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन्स असेल, म्हणून या ठिकाणी म्हणू शकतो एक्सपोनेन्शियल
ते काय नॉट एक्सपोनेन्शियल आहे. ओके, म्हणून आपण असं लिहू शकतो आर नॉट पॉलिनॉमियल फंक्शन, आर नॉट पॉलिनॉमियल फंक्शन. ओके, ते पॉलिनॉमियल फंक्शन नाही, त्याचं रिझन लिहावं लागेल आपल्याला. ओके, याच्यासाठी हे डिग्री जे असेल त्याचे पॉलिनॉमियल फंक्शन आहे. आपण फक्त याची काय करू शकतो, आपण ऑर्डर ओळखू शकतो पण डिग्री ओळखू शकत नाही, डिग्री येणार नाही. मग ऑर्डर किती असेल त्याची. ओके, मग ऑर्डर येणार, ऑर्डर इज इक्वल टू 2 अँड डिग्री इज इक्वल टू नॉट डिफाइंड. काय असेल एक्झाम्पल नंबर 8 मध्ये पहा, या ठिकाणी त्याची पॉवर 3/2 दिलेली आहे. ओके, हा, मग 3/2 म्हणजे काय असेल, आपल्याला कधी आपण त्याची पॉवर जी असते ती काय कमी करावी लागेल. कमी करण्यासाठी या ठिकाणी आपण 2 दिसतोय, म्हणजे 2 ला मी 2 ने मल्टिप्लाय करून टाकलं तर 0 होऊन जाईल. उरेल काय फक्त 3, म्हणजे 2 टू गेट कॅन्सल होईल, होणार फक्त 3. म्हणून आता या ठिकाणी 2 आहे म्हणून स्क्वेअरिंग करायचं. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, दोघं साइडला स्क्वेअर. ओके, देन एक्झाम्पल काय आहे आपल्याकडे 1 प्लस dy बाय dx त्याचा स्क्वेअर ब्रॅकेटला 3/2 मल्टिप्लाय बाय 2 स्क्वेअरिंग करतोय ना, तर त्याचा 2 येतोय. ओके, 2 टू गेट कॅन्सल होऊन जाईल. इज इक्वल टू उरला काय आपल्याकडे मग 8 इन ब्रॅकेट d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. ओके, देन dx स्क्वेअर याच्या परत आता या ठिकाणी काय होतं ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, ब्रॅकेट स्क्वेअर केला, ब्रॅकेटचा बाहेर काढा काय 1 प्लस dy बाय dx त्याचा स्क्वेअर इन ब्रॅकेट उरला काय 3 इज इक्वल टू. ओके, 8 चा स्क्वेअर होतो 64 आणि उरला काय d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. ओके, मग स्क्वेअर स्क्वेअर या ठिकाणी काय होतंय, याची पॉवर, याची जी ऑर्डर असेल, ऑर्डर किती आहे 1 आणि याची ऑर्डर किती आहे 2, म्हणजे हायेस्ट ऑर्डर कुठला असला, हा हायेस्ट ऑर्डर काय आहे हे. मग काय आहे ऑर्डर लिहू आपण, ऑर्डर इज इक्वल टू काय आहे ऑर्डर 2, याची ऑर्डर काय आहे 2 अँड डिग्री, डिग्री काय आहे 2, म्हणजे दोघांची ऑर्डर अँड डिग्री सेम येते याच्यात. ओके, पॉवर नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9 आहे काय 9 आणि 10 मध्ये पहा, 9 मध्ये काय दिलेलं पहा. आता याच्यात परत मी नेक्स्ट एक्झाम्पल सांगितलं की त्याच्यात ब्रॅकेट ज्यावेळेस अपॉनचे टर्म असतात. ओके, तसं याच्यात पण अपॉनचा टर्म आहे. मग अपॉनचा टर्म कशा करायचं. ओके, कुठल्या पद्धतीने अपॉन मध्ये काढून टाकू आपण. ओके, अपॉन मध्ये काढत असताना या ठिकाणी 2 दिसतोय, या ठिकाणी 3 दिसतोय, म्हणजे 2 मल्टिप्लाय 3 काय होतं 6. ओके, मग 6 येतंय, 6 चा पॉवर ने त्याला काय करायचं डिवाइडिंग ऑफ बोथ साइड. ओके, 6 पॉवर ऑन डिवाइडिंग बाय किंवा 6 पॉवर ऑन बोथ साइड करू आपण. ओके, 6 पॉवर ऑन बोथ साइड. मग या ठिकाणी काय होऊन जाईल देन d क्यूब y अपॉन dx क्यूब 1/2 मल्टिप्लाय बाय 6. 6 च्या पॉवर ने होतो. कसं आहे या ठिकाणचा 2 आणि या ठिकाणचा 3, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 6. 6 ची पॉवर पूर्ण आली का 6 पॉवर ऑन बोथ साइड. ओके, ऑन बोथ साइड. ओके, मायनस dy by dx 1/3 मल्टिप्लाय बाय 6 इज इक्वल टू 20. याला पण 6 प्रत्येक ठिकाणी 6. ओके, कॅन्सल कॅन्सल, किती जा 2 जा 3 जा, उरला काय d क्यूब y अपॉन dx क्यूब. ओके, उरला क्यूब अँड dy by dx उरला 2 इज इक्वल टू 20 आणि पॉवर 6. याचं सॉल्युशन नाही करायचं. ओके, याच्यात हायेस्ट ऑर्डर पाहिजे. हायेस्ट ऑर्डर कोणाची, याची 1 असेल, याची 3 असेल. मग हायेस्ट ऑर्डर कुठे आली, ऑर्डर इज इक्वल टू 3 अँड डिग्री इज इक्वल टू 3. दोघांची ऑर्डर अँड डिग्री काय आहे सेम. मग लास्ट आता ओके, लास्ट एक्झाम्पल सोल्युशन. याच्यात पण परत जसे 2 एक्झाम्पल केले आपण, त्याच्यात काय होतं या ठिकाणी जसा अंडर रूट आला किंवा त्याचा क्यूब अंडर रूट आला, क्यूब रूट आला, यांना काय करतो आपण काढून घेतो. मग काढण्यासाठी काय करायचं, आता स्क्वेअर होता, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करायचं. काय करायचं, स्क्वेअरिंग ऑन बोथ x प्लस d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. याला ब्रॅकेट मध्ये टाकून घेतो, ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइडच काय होतं ना, ब्रॅकेटचा स्क्वेअर करून टाकू.
ओके आणि इज इक्वल टू याचा अंडर रूट काय होऊन जाईल निघून जाईल म्हणजे स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करताना अंडर रूट निघून जाईल काय होणार फक्त 1 प्लस डी स्क्वेअर वाय अपॉन डीएक्स स्क्वेअर ओके त्याचा स्क्वेअर जसाचा तसा याच्या डायरेक्टली ऑर्डर नाही ओळखायचं या ठिकाणी काय असतो a प्लस बी अँड होल स्क्वेअर ओके मग a प्लस बी चा होल स्क्वेअर काय असतो फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर तो x स्क्वेअर प्लस 2a a म्हणजे x आणि b म्हणजे काय असेल b स्क्वेअर y अपॉन d x स्क्वेअर ओके प्लस d स्क्वेअर y अपॉन d x स्क्वेअर ओके देन d x स्क्वेअर ओके आणि त्याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर ओके काय आता या ठिकाणी d स्क्वेअर कॅन्सल उरला काय आपल्याला या ठिकाणी काय होतंय मग x स्क्वेअर प्लस 2x d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 1 याचा हायेस्ट ऑर्डर हा एकच आले म्हणजे हायेस्ट ऑर्डर काय येईल ऑर्डर इज इक्वल टू 2 अँड डिग्री इज इक्वल टू 1 या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट संपला 10 एक्झाम्पल होते 10 एक्झाम्पल पूर्ण झाले